नमः अच्युत केशव सत्यं जनार्दनं हंस नारायणं अष्टकं नाम केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविन्दमुरारय ज्ञानमूलं पूजामूलं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं सत्यं देवनिरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यमेकं पदम् अन्यथा शरणनास्ति तमेव शरणं तस्मात् रक्षमेश्वरम् त्र्यंबके महाराज की जय रामेश्वर महाराज महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय रक्त 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 अलग निरंजन सद्गुरुनाथ महाराज की जय महाराज की जय सिद्धेश्वर महाराज की जय गणेश्वर महाराज की जय काशीनाथ महाराज की जय हृदयेश्वर महाराज की जय सर्वायेश्वर महाराज की जय लक्ष्मेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुदेव राता 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 अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बजरंग बली की जय मुक्तिनाथ महाराज की जय धर्म करा धर्म करा धर्म करा धर्म करा धर्म करा धर्म करा ज्ञानदेव येथील घरा ज्ञानदेव येथील घरा ज्ञानदेव येथील घरा ज्ञानदेव येथील घरा धर्मविने नाही गती धर्मविने नाही गती धर्मविने नाही गती धर्मविने नाही गती धर्मदेवाचा संगती धर्मदेवाचा संगती धर्मदेवाचा संगती धर्मदेवाचा संगती श्रीनी पदानी विचक्रवी विष्णुगोपा दाते आचो धर्मांगा स्वामीदाच्या विनियोगामध्ये पहा की देव आपल्या धर्मासाठी अवतार धारण करतो धर्माचे रक्षण करून हा धर्माचा नाश करतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर् जसा जसा धर्माला ग्लानिर् येईल तस तसा भगवान अवतार धारण करेल आणि अवतार धारण करून आपले धार्मिक जे लोक भाविक भक्त असतील यांचं संरक्षण करतात माणसांनी धार्मिकपणा केव्हा सोडू नये धार्मिक कशाला म्हणलं ब्रह्मचर्य प्रथम धर्म हा जो ब्रह्मचारी राहील तो वेद वाचणारा शास्त्र पाहणारा पुराण पाहणारा आणि जगामध्ये परमेश्वर आहे असा मानणारा राहील असा हा भगवान आपल्या या जीवाकरतानी नाना प्रकारचे कष्ट करून गर्भामध्ये असताना आईच्या आहारातून आर्क उतरून आपल्याला त्या ठिकाणी अन्न पाणी देऊन खाली उतरून आणलाय असा हा भगवान उपकारी आपण देवाला न मानणं हा धर्म देवाला मानणं हा धर्म देवाला मानणं हे कर्तव्य आहे आईबापाला मानणं हे कर्तव्य आहे मालकाला मानणं हे कर्तव्य आहे आणि गुरुला मानणं हे तर सर्वापरी श्रेष्ठ कर्तव्य आहे हे सगळे एकच करते पण गुरुला जर शरण गेला ये निसाद साधन काय जेवढे सण असतील तेवढे प्राप्त होतील आणि भाऊ म्हणजे हा संसाराचे बंधन सुद्धा सुटू शकेल या करतानी अरे काय बाबा हे काय काय चाललंय काय तुम्हाला आता रोजची रोज पर्वत संतांचे देवाय लढावे संतांचे देवाय लढावे संतांचे देवाय लढावे
ब्रह्मदेवाने उत्पन्न केला हा एक बाप, नारायण प्रतिपालन करतो हा एक बाप, वेदाध्याय विद्याशितो हा एक बाप, नवरा नवरीहून मुलगा तयार करता हा एक बाप, हे चार बाप. ही मागील मागील चौघे जण याचे सावत्र बाप जाण, माता पिता भिन्न भिन्न तेथे सख्खेपणा कायचा, सगुरु सकृपू शिष्यांचा सखा बाप, की आपल्या देहाला जे अनेक प्रकाराचे भ्रमात पडून भ्रष्ट होण्याचे कारण ते दूर फेकतात, आपल्या देहाला शुद्ध करून रूपमेय रूपसभा आपल्या रूपात रूप मिळवून घेतात, त्याला बाप म्हणतात. आता याला प्रथम काय करावं लागेल, ही जी विधी काढली आहे, जो कोणी म्हणेल म्या केलं त्याचं सर्व साधन आला 3 तूळ आणले. देवानी गीता केली सांगितली नाही बाबा त्यांनी केली म्हणून, जो कोणी मी म्हणेल त्याचं सर्व फोलकट पानावे. म्हणून ही विधी बालवयात बाबा दुसरीचे शिक्षण केलेले आहे, पण स्मशनात बालपणापासून बसलेला आहे. पण ही आवड असल्यामुळे रात्री 3:30 वाजून नाडी जागृत असते. या नाडीच्या प्रहारात जो कोणी परमेश्वराच्या ठिकाणी ध्यानाला बसेल तर त्याचं काय वर्णन करा. ध्यान अवस्थेत गतेन मनसा पश्यन्ति योगिनः, मला शिल्पयोगी पाहतात. पाहता पाहता पाणी मारे, पाहता पाणी मारे, पाहता पाणी मारे, पाणी मारे, ध्यान संचार हृदय मारे, ध्यान संचार हृदय मारे, ध्यान संचार हृदय मारी, ध्यान संचार हृदय मारी. यावेळेस परमात्म्याकडे दुखून लक्ष देऊन पाहिजे तर त्याचं अंतःकरणात ध्यान निमग्न होईल. ध्यान अवस्थेत गतेन मनसा पश्यन्ति योगिनः, म्हणून तस्मा सर्वेषु कालेषु योगयुक्त भवार्जुना, योगीनां सर्वेषां मद्गत आत्मानाय तम विद्या सुखम दुःखम. तुला सगळ्या दुःखाचा नाश करायचा असेल तर योगी हो. अस्मा सर्वेषु कालेषु योगयुक्त भवार्जुना, तू योगी हो तेव्हा या सर्व दुःखाचा नाश पाहून. म्हणजे योगी झाल्यानंतर काय, ध्यान अवस्थेत गती म्हणजे मला पाहतात, म्हणजे आत्म्याचे चिंतन करतात, ओम हे अक्षर नेहमी जपतात, याला योगी म्हटलाय. योग कशाला म्हटलाय, ज्या कालात परमेश्वर प्राप्त झाला त्याला योग म्हटलाय, त्याला नाव पिन योगी ठेवले. इतर वस्तू साध्य करणे हे योगी पोट भरू संसाराचे काम आहे. परमार्थाच्या कामामध्ये जो कोणी परमात्मा प्राप्त करून घेईल त्याला योग म्हणलाय, त्याचं नाव पण योगी ठेवलंय. अशा रीतीने योगी काय करतात, लोकाभिरामम स्वतनु धारणा ध्यान मंगलम. सो म्हणजे स्वतःची तनु, धारणा मंगल म्हणजे शुभ. म्हणून आप आप सर्वदा सुखी असा कोण आहे, मना विचारी म्हणजे 5 इथे पूर्ण राम आहे. या जगात सुखी जो विचार करील तो, आपण म्हणजे आहे जरा विचार कर. या म्हणी सामवेदामध्ये जो कोणी जाईल त्याला सापडतील. या म्हणी प्रत्येक जीवाकून भगवान आपाप म्हणलं ध्यान दार हरशील तर भरतील. या सगळ्या म्हणीवर जो कोणी वागेल तर तो ब्रह्मांडाचा अधिपती होईल. या देवानी म्हणे आपापच करून ठेवले आहे. अरे जरा ध्यान धारणा कर, सकाळी सूट, तांबड्यामध्ये रामाचा पहार आहे, झोपलाच का करांच्या सारखा. आई म्हणते अरे बाबा उठ, देवाकडे जा, पुथी पूजा काही कर. आईजी मेला, हुशाल झोपला, करंता मेला, हुशाल झोपला, आळशी मेला. अशा व्यक्तीला त्या आईनेच मार्क देऊन टाकले. म्हणून या करता मी
पहाटेच्या प्रहरी मनाची वारी, पहाटेच्या प्रहरी मनाची वारी, जोपरी भगवंताचं चिंतन करी त्याचं काय वर्णन करा. म्हणून या सकाळी जळाच्या पहाटच्या टायमाला जागृत होऊन काय करायचं, आपलं आत्म्याचं चिंतन करून आपल्या शरीराची शुद्धी करायची. म्हणून आता विधीचं बाबा वर्णन करतात. ही विधी काय, प्रथम जो ओम मृत्युंजय आहे, जो मंत्र आहे, हा ऋग्वेदाचा मंत्र आहे. सगळ्या वेदामध्ये मुख्य वेद म्हणजे पहिला ऋग्वेद आहे. या वेदाचे सगळे मंत्र आणि या विधीत बालपणी मुलांच्या 17-18 वर्षामध्ये हे काय लिहिण्याची बाबाची का ताकद आहे का. पण भगवंताला आपल्या भक्तांच्या करतानी आणि ही विधी अमृत आणि निर्माण करून जगाला द्यायची होती. म्हणून या विधीचं वर्णन आता थोडक्यात सांगतात बाबा. प्रथम ओम मृत्युंजय, जो मृत्युंजयाचा जप करील त्याच्या ठिकाणी पापच राहणार नाही. आणि कुठे मुख्य मंत्र म्हणजे मृत्युंजय, याला मृत्युंजय म्हटलं. मृत्युंजय कशाला म्हणलं, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुख्यमाम अमृतात स्वाहा. याला मृत्युंजय मंत्र म्हटलं आहे. आणि यालाच बीज लावले, ओम राम आत्मतत्वाय स्वाहा. या मंत्राला जर बीज लावलं, ओम ओम दुम जय, या 3 आज्ञाचं जो श्रवण पठन करील त्याच्या पापाचा नाश होईल. कारण हे 3 आज्ञे ब्रह्म विष्णू महेश करीती पठन. या शरीराची शुद्धी करायची असेल ते 3 आज्ञेच पाहिजे. म्हणून पहिले गायत्रीचं वर्णन, दुसरं बीज केलं. हा, दुसरे हे बीज आहे. हे बीज म्हणल्याशिवाय कोणता मंत्र शुद्ध होत नाही. ज्ञान, काम्यानाम कर्मानाम न्यास अन्यास विदू. काम्य कर्माचा त्याग करायचा असले शरीराचा न्यासच करावा लागतो. इंद्रियांच्या ठिकाणी देवतांचे अधिष्ठान आहे. प्रत्येक इंद्रियात प्रत्येक देवता आहे. गुदामध्ये गणपती आहे, लिंगामध्ये ब्रह्मदेव आहे, बिंबीमध्ये नारायण आहे, आणि हृदयात शंकर आहे, आणि ब्रह्मरंध्रात परब्रह्म आहे. असे कित्येक इंद्रियांची कित्येक देवता आहे. म्हणून याला देह देवाचे देऊळ, देह देवा हे देऊळ, देवा हे देऊळ, देवा हे देऊळ, देवा हे देऊळ. हात बाहेर निर्मळ, हात बाहेर निर्मळ, हात बाहेर निर्मळ, हात बाहेर निर्मळ. या करताना 3:30 वाजून काही काळाने ब्रह्मनाडी जागृत होते. त्यामध्ये विधी म्हणजे विहित कर्माचा त्याग, विहित कर्माचा त्याग, विहित कर्माचा त्याग, विहित कर्माचा त्याग, निषिद्ध कर्माचे सेवन, निषिद्ध कर्माचे सेवन, निषिद्ध कर्माचे सेवन, निषिद्ध कर्माचे सेवन. विचार करा, आपलं रजिस्टर चित्रगुप्तापैकी आहे. विहित कर्माचा त्याग करून निश्चित कर्म जर सेवन कराल, कर्तमश भोक्तम, तुम्ही जे करायचे तुम्हाला अंतःकरणात रोज उठून काय करता तुम्ही हे तुमची तुम्हाला माहिती. तर असे जे निश्चित कर्म या शरीरात घातल्यानंतर ती पुनरुक्ती तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ते प्राप्त कोणाला होणार नाही. कर्माने अधिकार असते अर्जुन, तू कर्म करायला अधिकारी आहे पण फळ भोगायचं कारण तुला नाही. म्हणून ते म्हणतात, देवा हे कर्म केल्यावर कसं भोगता येणार नाही. नाही येणार अर्जुना, कसं नाही येणार. अरे हे पेरलं ते उगतं आणि केलं ते भोगावं लागतं. देवा नाही म्हणे, पेरलं ते उगत नाही, केलं ते भोगावं लागत नाही म्हणे. का? शुभ अशुभ कर्म. नव्या अध्यात्माने जेवढे शुभ अशुभ कर्म असतील ते तू मला समर्पण कर, मग तुला ते मिळणार नाही. आणि कसं? मग हरभरे आणले, भुजून सरी दाखवले, भुजले आणि टाकले, पेरले, कुठे उगले. असे काय सांडावे, काय सांडावे, काय मांडावे, काय सांडावे, काय मांडावे, काय सांडावे, काय मांडावे, काय सांडावे, काय मांडावे. काय सांगायचे काय मांडायचे प्रथम गुरुशी चर्चा केल्याची, गुरु शरण गेल्याची मिळणार नाही. म्हणून जागे गुरु
आयुष्यभर षडगुण संपन्न आयुष्य काय मिळते म्हणा, पण सर्व साध्य साधन करणार जळगुण आयुष्य संपन्न होताल काही, पण आपल्या देहाचं बंधन तुटणार नाही. ही जशी 14 विद्या आहे तशी एक विद्या आणखी ही काढली आहे संतांनी. हे संतांची विद्या घ्या. जसा आई बापाने मनसून पोरं काढले आणि संतांनी दीक्षाने पोरं केली, पण आई बापाचे पोरं मरतील, संतांची दीक्षा व्हायला जाणार नाही, अशी संतांनी ही विद्या काढली. सतत उद्योग करा, ही एक रक्कम. शील रहा, ही दुसरी रक्कम. शील हे तर सत्य आहे, सत्य हे तर सदाचार आहे, सदाचार हे तर बळ आहे, बळ हे तर लक्ष्मी आहे, लक्ष्मी हे तर जय आहे. अशी ही विद्या. सतत उद्योग करा, हा एक रक्कम. शील रहा, ही दुसरी रक्कम. या दोन्हीला एकत्र करण्याला बेरीज म्हणतात. तुम्ही म्हणा सतत कोण उद्योग करतो? हा सूर्यनारायण पहा कधी थांबलाय का? लगी केली का? परतकडे गेलाय का? अहो रात्र उद्योग चालू आहे तेव्हा ते प्रकाशित झाले. असे जे नेहमी उद्योग करणारे यांचाच प्रकाश आहे. जे भागूनचा खाणारे आयते पिणारे लोकांना फसवणे हा अंधार आहे. हा अंधार आहे म्हणून दुरिताचे तुम्ही Thank you.